परिसरातील हा वेलतूर या गावी बाबांच्या आदेशानुसार मासिक चर्चा बैठक सुरू झालेली आहे। या चर्चा बैठकीमध्ये उपस्थित सृष्टीची विधाता जगाचे पालन करता भगवान बाबा हनुमानजी या ठिकाणी उपस्थित आहेत। भगवंताला माझा प्रणाम। तसेच दुःखी कष्टी गोरगरीब सेवकांना अंधश्रद्धा वायुप्रदूषण भ्रष्टाचारातून मुक्त करणारे आपल्या सर्वांचे सद्गुरू मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत। बाबाला माझा प्रणाम। बाबाला वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या त्यांच्या संघर्षमय जीवनात त्यांना नेहमी साथ देणाऱ्या आई वाराणसी या ठिकाणी उपस्थित आहेत। आईला माझा प्रणाम। आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर मंडळाअंतर्गत मार्गदर्शक आंबाडी परिसरातील मार्गदर्शक आदरणीय अमृतजी वंजारी साहेब यांना माझा नमस्कार। तसेच चर्चा बैठकीमध्ये उपस्थित परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाअंतर्गत या वेलतूर परिसरातील मार्गदर्शक आदरणीय सर्वसामान्य कोबराकडे यांना माझा नमस्कार। तसेच परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर मंडळाअंतर्गत शाळा परिसरातील मार्गदर्शक आदरणीय महेंद्रजी डॉक्टर साहेब यांना माझा नमस्कार। तसेच मांडल परिसरातील मार्गदर्शिका आदरणीय कुर्जेकर काकू यांना माझा नमस्कार। तसेच या परिसरातील संपूर्ण सेवक सेविका गावातील बाहेरगावून आलेले संपूर्ण सेवक सेविका आदरणीय मंचावर उपस्थित संपूर्ण सेवक सर्वांना माझा नमस्कार। बाबांचे एक वाक्य आहे। बाबा मार्गदर्शन करत असताना त्यांनी ते म्हटलेलं वाक्य आहे, बाबा ने दैवी शक्ति की जो प्राप्ति की उसे आप पहचान नहीं सकते हो। मुझे मालूम नहीं था दैवी शक्ति प्राप्त करने के बाद भगवान इतने सारे नर नारियों का साथ हमें देगा, ये हमें मालूम नहीं था। कौन कहां तक तत्व शब्द नियम से चलता है हमें नहीं मालूम, लेकिन हर आत्मा में भगवान है। दैवी शक्ति अदृश्य है और उसने मेरी आत्मा को चैतन्य किया है और मेरी आत्मा हर आत्मा से टच है। ये ना समझे सेवक कि बाबा हमसे दूर है और हम बाबा से दूर हैं। चाहे विश्व में कहीं भी खड़े हो जाओ, बाबा की आत्मा आपके आत्मा को कर्म देगी, अच्छा देगी या बुरा देगी, जैसे आपके कर्म होंगे वैसा आपको करण देगी। आता बाबांनी हे वाक्य जे वापरलेले आहे ते आज सत्य होत आहे। बाबाची आत्मा आपल्या आत्मेला ऊर्जा देत आहे, करण देत आहे। हे सतयुगात होत होतं। सतयुगामध्ये ज्या घटना घडत होत्या तशाच टाईपच्या घटना या मार्गात सुद्धा आज आपल्याला बाबाच्या कृपेमुळे पाहायला मिळत आहे। बाबाच्या कृपेने कितीतरी गोर गरीब दुःखी कष्टी लोक जे आज अंधश्रद्धेमध्ये वाईट व्यसनामध्ये आणि दुनियाभराच्या व्यसनामध्ये किंवा बिमारीमध्ये जे गुरफटलेले लोक होते ते आज बाबाच्या दिलेल्या नियमाचे पालन करून आपली गृहस्थी त्यांनी उंच आणलेली आहे आणि आज त्यांचे जीवन हे सुधारलेलं आहे। मार्गात येण्याच्या आधी खूप परिस्थिती खराब होती। हा जो चर्चा बैठक घेण्याचा उद्देश हाच आहे। हे जे माईक लागलेले आहे, पोंगे लागलेले आहे आणि हा आवाज जिथपर्यंत जात आहे प्रत्येक गावामध्ये प्रत्येक घरामध्ये कोणी ना कोणी दुःखी आहे आणि त्यांचे दुःख हे पैसा पाणी खर्च करून सुद्धा दुःख दूर होत नाही। डॉक्टरला खूप डॉक्टरचे घर भरले, वैद्यवाल्याकडे ते जाऊ परेशान होऊन गेलेले लोक आहेत आणि अशा लोकांनी आवर्जून आज ह्या गावामध्ये हे भगवंताची चर्चा बैठक जे सुरू आहे त्या लोकांनी आवर्जून या ठिकाणी जे मार्गदर्शक मंडळीचे मार्गदर्शन होणार आहे ते त्यांनी मन लावून ऐकायला पाहिजे। तर
त्यांच्या कानावर ह्या ज्या गोष्टी गेलेल्या आहे त्याच्या माध्यमातून तो त्याच्या परिवारामध्ये जो व्यक्ती दुःखी आहे तो बाबाच्या कृपेने जर त्यांनी ह्या नियमाचं पालन केलं तर त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा आज सुख समाधान येणार आहे. म्हणून त्या व्यक्तीने आवर्जून हा आवाज जिथपर्यंत जाता त्यांनी ही चर्चा बैठक ऐकावी. बाबाच्या कृपेने आज आपण अनेकात असताना खूप पैसा खर्च केला. ज्याने ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने आपण नवस केले, पूजा केल्या, मोठे मोठे पहाड चढले, डोंगरावर गेलो आणि जशी विधी त्या ज्या व्यक्तीने सांगितलं त्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी पूजापाठ सुद्धा केली. खूप पैसा खर्च केला. कोंबडे बकरे सर्व दिले आणि वैद्यवानांनी लुटण्याचंच काम केलेलं आहे. ज्या ठिकाणी आपण गेलो त्या ठिकाणी आपल्याला लुटमार करणारे भेटलेले आहे. परंतु या जगाच्या पाठीवर परमात्मा एक हा जो मार्ग आहे या मार्गामध्ये लुटमार नाही. या मार्गामध्ये दुःख दूर करण्यासाठी पैसा लागत नाही. कोणत्याही पद्धतीचा दान दक्षिणा किंवा कोणतीही बली देण्याची काम करत नाही. या ठिकाणी फक्त शब्द द्यावा लागते. भगवान बाबा हनुमानजी मी मरीन किंवा जगीन मी जीवनात एकच परमेश्वर भगवंताला मानीन आणि आजपर्यंत मी माझ्या कर्माने चुकलो त्याची मला क्षमा द्या. आणि भगवंताला वचनबद्ध झाल्यानंतर ती दैवी शक्ती हळूहळू काम करते आणि कोणाचे दुःख एका झटक्यात नष्ट होते आणि कोणाचे 2-4 दिवसात नष्ट होते. तर अशी ही या मार्गामध्ये दैवी शक्ती आहे. अनेकामध्ये आपण भूताला पेढे वाटले. या मार्गाचा मार्गदर्शकाने घेतलं का? कोणताही व्यक्ती जो मार्ग घ्यायला गेला त्याला म्हटलं का आधी दान दक्षिणा कर, काही नवस कर, पूजापाठ करायचे, थोडस दक्षिणा दे असं कोणाला म्हटलं का? तुमचे जोपर्यंत त्यागाचे कार्य होत नाही तोपर्यंत तो मार्गदर्शक आपल्या घरी पाणी सुद्धा पित नाही. हे निष्काम सेवा आहे. सुपारीचं दूरची गोष्ट आहे. पाणी सुद्धा तो मार्गदर्शक तुमच्या घरच्या कच्चीच्या सेवकाच्या घरी या मार्गातला मार्गदर्शक जोपर्यंत तो त्यागी होत नाही त्याच्या घरचं पाणी सुद्धा चालत नाही. तो जेव्हा त्यागी होईल त्यागी झाल्यानंतर जेव्हा त्याचं त्यागाचे कार्य होईल हवन कार्य घडेल त्याच्यानंतर तो व्यक्ती तुमच्या घरी चहा पाणी पिऊ शकते. मग अशी निष्काम सेवा तुम्हाला जगामध्ये भेटली का? दुनियाभरामध्ये आपण घुमलो इकडे तिकडे देवी देवताला नवस केले पूजा केली. पहिला अंगात आले तेव्हा पुढे 11 रुपये ठेवा. आता 11 रुपये जमाना नाही साहेब. आता 21,000 20,000 11,000 असं लोक लुटमार करणारे हे जे भोंदू साधू आहे आता 11 रुपयाचा जमाना नाही. हे जे गोष्टी ह्या गेल्या पुराण्या गोष्टी आहे. आता कोणाच्या अंगात जेव्हा होतं पहिले 10,000 5,000 ठेवून होते आणि सर्व त्या भूताला पेढे वाटून सुद्धा दुःख दूर होत नाही. लुटमार करण्याचे काम जागोजागी चालू आहे. पण या मार्गामध्ये अशी कोणतीही लुटमार नाही. या मार्गामध्ये कोणत्याही सेवकाची पिळवणूक होत नाही. फक्त त्याला वचन द्यावं लागते की मी आजपर्यंत जुन्या पूजा जुन्या ज्या भावना होत्या त्या संपूर्ण भगवंता मी विसर्जन केलेले आहे आणि मी भगवंता तुझंच कार्य करेन आणि तुझ्या नियमाने चालेल. तर पाच ही देवी शक्ती कशी काम करते. या मार्गामध्ये अनुभव आहे, भरपूर अनुभव आहे. कितीतरी सेवकांना या मार्गामध्ये अनुभव आलेले आहेत आणि त्या अनुभवाच्या माध्यमातूनच हा मार्ग आज या समाजामध्ये जे अनुभव येतात त्याच्या माध्यमातूनच आपले आपले दुःख सेवक दूर करत आहेत. कॅन्सर सारखी बिमारी, महारोग सारखी बिमारी, ब्रेन ट्यूमर सारखी बिमारी या बिमारी डॉक्टरने सुद्धा वरचा हात केले. त्या मोठ्या मोठ्या बिमाऱ्या या बाबाच्या कृपेने दूर झालेल्या आहेत. आमच्या उरण परिसरामध्ये केदारजी उखणकर बाबाचे सेवक आहेत. त्यांना WCL मध्ये ड्युटी होती. आता ते म्हातारे आहेत आणि त्यांची त्या ठिकाणी WCL मध्ये ड्युटी असताना त्यांना 10-20 लाख रुपये त्यांना तो रिटायर झाल्यानंतर मिळाले. त्यांच्या पत्नीला अन्ननलिका कॅन्सर होता. या गळ्यामध्ये जे नळी आहे त्या नळीमध्ये तो कॅन्सर झाला होता. पाण्याचा घूट सुद्धा प्यायची तर अशी माशीसारखी तडफडत होती. जेवणाची तर गोष्ट दूरच आहे. तिथं जेवण म्हणजे आपण एक घास खातो ना, एक घास पोळीचा तुकडा, त्या एका घासाचे लहान 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 असे तुकडे करू करू ते त्यांना खावं लागत होते. एवढा घास करून एका घासामध्ये ते जेवण दिवसभर होत होतं आणि पाण्याचा घूट पिला तरी माशीसारखी तडफडत होती. खूप उपाय केले. ज्यानं सांगितलं जसं सांगितलं तसे ज्या ज्या ठिकाणी सांगितले मोठ्या मोठ्या तीर्थस्थानी गेले, देवाचे दर्शन घेतले आणि जागोजागी पैसा खर्च केला. वैद्य बाण्याच्या चक्करमध्ये डॉक्टरांचे सुद्धा उपचार केले आणि डॉक्टरांनी सुद्धा त्यांचे 10 लाख रुपये लुटून घेतले. किती? 10 लाख रुपये डॉक्टरांनी लुटून घेतले. हा किमो करावा लागते, तो किमो करावा लागते, हे औषध द्यावं लागते, असा पूर्ण उपाय त्यांना डॉक्टरांनी सांगितलं. 10 लाख रुपयापर्यंत लुटून घेतले
आणि डॉक्टर काय म्हणते, आता म्हणते गव्हर्नमेंट कडे म्हणते या बिमारीला औषधी नाही म्हणते, गव्हर्नमेंटची औषधी संपली म्हणते, आम्ही तुमचा कॅन्सर काढून दिला म्हणते, आता औषधी संपली म्हणते, आता तुम्ही आपल्या घरी जा म्हणते, आणि घरी गेल्यानंतर तुम्ही काही दिवस जगत म्हणते, आता पैसा खर्च करण्यात काही मतलब नाही. डॉक्टरांनी वर हात केले, त्यांनी स्वतः सांगितलेला अनुभव आहे. आमच्या उमरेड परिसर माझ्या दुकानात बघतो 2-4 दिवसातून एक वेळा. तर त्या व्यक्तीचे पैसे 10 लाख रुपयापर्यंत लुटून घेतले, आणि आखरी त्यांच्या घरी एक किरायदार व्यक्ती राहत होता, तो मार्गामध्ये होता. त्या व्यक्तीने सांगितलं की तुम्ही सर्व केलं म्हणे, तुम्ही सर्व ठिकाणी उपाय केले, सर्व पैसा खर्च केला, पण आता मी सांगतो त्या पद्धतीने कराल का? मी एक परमात्म्याचे सेवक आहे, आमचे मार्गदर्शक आहे, त्यांचे होते मार्गदर्शक, त्या ठिकाणी तुम्ही चालला आणि तुम्ही त्या ठिकाणी ते सांगतो त्या पद्धतीने कार्य करा, तर तुमची हे जे बिमारी आहे आमच्या मार्गामध्ये कॅन्सर सारखे, महारोग सारखे ज्या बिमाऱ्या आहे, जे दुःखाचे दूर झालेले आहे, तुम्ही जर त्या नियमाचे पालन करत असेल, त्या नियमाने चालत असेल, हा शब्द खूप महत्वाचा आहे. या मार्गामध्ये कोणाकोणाला कॅन्सर होऊन तो मृत्युमुखी भी पडला आहे. नियम का पालन करना ही महत्व की बात है, बाबा का शब्द आहे. नियमाचं पालन जर होत आहे, तो मार्गाचा सेवक आहे, तो सत्य मर्यादा प्रेमाची त्याची वागणूक आहे, तर त्याच्या मोठ्या मोठ्या बिमाऱ्या सुद्धा दूर झालेल्या आहेत. आणि नियमाचं जर पालन होत नसेल, बाबा म्हणतात भगवान की गरज है, भगवान की गरज नहीं तो नियम को तोड़ और हराम को जोड़, और भगवान की गरज है तो सत्य को जोड़. कहीं तो जाएगा, एक तो मुक्त होगा, नहीं तो लक्ष्य 84 भोगेगा. बाबाने सांगितले, बाबाचे वाक्य आहे, भगवान की गरज नहीं तो नियम को तोड़, आणि गरज आहे भगवंताची तर भगवान को जोड, म्हणजे भगवंताला जोड, नियमाने चाल. नियमाने चालणारा जो व्यक्ती आहे, जो सत्य मर्यादा प्रेमाची वागणूक असणारा व्यक्ती आहे, त्याच्या पायाला काटाही रुतत नाही, असं बाबाचा आदेश आहे, बाबाने सांगितलेला आहे. आणि जो नियमाचे पालन करत नाही, मार्गात आहे, इकडून तिकडून चोऱ्या करते, दुनियाभराचे व्यसनीत लोकांसोबत राहते, दुनियाभराचे सट्टे जुवा असे तसे दुनियाभराचे काळे धंदे बाहेर गेल्यानंतर करते, आणि ते केल्यानंतर मी घरी येतो, भगवंताला सकाळी आणि संध्याकाळी विनंती करतो, मग भगवंत साथ देईन का? मग आजूबाजूचे जे लोक आहेत ना तुमच्या परिसरामध्ये, त्यालाही वाटते की अरे हे तर परमात्म्यावाले आहे, हे मोठ्या मोठ्या गोष्टी करणारे लोक आहे, परमात्म्यावाले आहे, आणि यांच्या घरामध्ये असं अंधार पडलं, यांच्या घरामध्ये असं दुःख आहे. मग असं त्या लोकांना सुद्धा वाटते, काहून वाटते? त्यांना हे माहित नाही राहत की या मार्गामध्ये नियम आहे, आणि हा नियमात कुठेतरी चुकलाय म्हणून याच्यावर दुःख आहे. चुकला म्हणून दुखला तर सांगते कोणाले, आणि नियमानं चालते का विचार आपल्या मनाले. त्या अनेकाच्या व्यक्तीला माहित नाही राहत की हा कुठे चुकला आहे, तो फक्त डायरेक्ट मार्गावर बोट ठेवते, डायरेक्ट मार्गाला बदनाम करण्याचं काम करते. अरे हे परमात्म्याकडे मोठ्या मोठ्या गोष्टी करतात, हे तर सांगतात की यांच्या मार्गामध्ये बिमारी दूर होते, मग यांच्या घरामध्ये बिमारीने जाऊन गेला, असं ते लोक. नियमाचं पालन महत्वाचं आहे. बाबांनी सांगितलेले आदेश का पालन करणं ही महत्वाची बात आहे. आदेशाचं पालन आहे, बाबाच्या आदेशाचं आहे. मार्गदर्शकांनी सांगितले नियमानुसार तुम्हाला कार्य करावं लागेल, आणि बाबाच्या आदेशानुसार ते कार्य करावं लागेल, तर दुःख दूर होतात. आपला आत्मबल पाहिजे, आत्मविश्वास पाहिजे, मनात नाही भाव आणि देवा मुले भाव असं होणार नाही, देव असायला भेटणार नाही. देव बाजारच्या भाजीपाला नाही असं पुराण्या लोकांनी ह्या म्हणी लिहून ठेवलेले आहे. तर त्या व्यक्तीचे मार्गदर्शकापर्यंत गेला, मार्गदर्शकापर्यंत गेल्यानंतर त्यांनी सांगितल्या नियमानुसार कार्य केले, आणि त्यांचा जो अन्न नलिका कॅन्सर जो आहे त्यांना मग माहिती पडलं, म्हणून त्यांनी सुचवलं या ठिकाणी गावठी औषधी मिळते, त्या ठिकाणी असं आहे. आधी सर्व उपाय केले होते, त्या उपायाला यश मिळालं नव्हता, आणि नंतर मार्गात आल्यानंतर दिशा दाखवली भगवंतांनी, आणि त्या नियमाचं पालन केलं, आणि त्यांनी मग तो औषधी वगैरे जो काही त्यांचा उपाय करायचा तो केला. आता ते बाई 1-1.5 पोळी जेवण करते. हे एक घास, एका घासामध्ये त्या बाईचं जेवण होत होतं, एका घासाचे लहान लहान तुकडे, एवढे चिपळ्यासारखे तुकडे त्या बाईचं दिवसभराचं जेवण होतं. आज ते बाई 1-1.5 पोळी जेवण करून आली, म्हातारी आहे, तर तिचे कॅन्सर सारखी बिमारी या मार्गामध्ये बाबाच्या कृपेने दूर झालेली आहे. म्हणून म्हणताय कर्म की गठरी बांध के जग में फिरे इंसान, और जैसा करे वैसा भरे विधि का यह विधान. कर्म करे किस्मत बने जीवन का यही मर्म, और प्राणी तेरे भाग्य में तेरे अपने कर्म. कर्माला खूप महत्व आहे. बाबांनी कर्माला खूप महत्व दिलेले आहे. जसा करेल तसा भरावा लागेल. चांगलं करशील तर चांगले फळ मिळेल, आणि वाईट करशील तर मग तुला मार्गात राहून सुद्धा काही भगवंत बाबा राहून येणार नाही.
वाईट कर्म कराल तर वाईट भोगावं लागेल, पण वाईट करू नका. या मार्गाला बदनाम करण्याचे काम करू नका. आज सेवकच मार्गाला डाग लावण्याचे काम करत आहे. कितीतरी परिसरामध्ये आज मार्गात येते सुखी होते. कशासाठी? पोराचे लग्न जुळत नाही, कोणत्या धंद्यामध्ये यश नाही, अशा बहाणा करून तो मार्गामध्ये येते. पोरगी भेटली, चांगलं झालं, सर्व झालं, आणखी दारूचा अड्ड्यावर जाते, आणखी सत्ता लावण्याचे काम करते, जुवा लावण्याचे काम करते, आणि त्याला वाटते की माझ्याकडे कोणीच पाहत नाही. पण ती दैवी शक्ती आहे ना. तुम्ही अंधारामध्ये लपून एखादं काम केलं, तुम्हाला वाटते की मला कोणीच पाहिजे नाही, मी झालो सक्सेस आता, असं होत नाही. दैवी शक्ती आहे. दैवी शक्तीचा एक डोळा जो आहे तो संपूर्ण विश्वावर लक्ष ठेवून आहे. तुम्ही कॅमेऱ्यातून वाचून जा, तुम्ही लोकांच्या नजरेतून वाचून जा, पण दैवी शक्तीच्या कडून कोणी वाचत नाही. दैवी शक्तीचे लक्ष पूर्ण चिटी मुंगी माकडं आहे ना, सर्वांवर दैवी शक्तीचे लक्ष आहे. या समाजामध्ये घुमतात ना चिटी मुंगी माकडं, सर्वांवर लक्ष आहे. तर आपण जर मानव आहोत, कोणी सुटणार नाही. बाबाचा जो विश्वामध्ये एक दैवी शक्तीचा जोडा आहे त्याच्यामधून कोणी सुटणार नाही. म्हणून कर्म करताना जरा मनामध्ये विचार आणा की मी मार्गाचा सेवक आहो, हे या मार्गामध्ये जमते का? मिस्त्री सोबत काम करायला गेला, त्याला माहित आहे की हा बेवडा आहे. लेबर लोक एखादा बेवडा त्याला माहित आहे, तरी पण तो जाणून बुजून तलब आणून त्याच्याकडच्या खर्रा खाऊन टाकते. घरी जाऊन भगवंताला माफी मागते म्हणून. हे असं होत नाही. घरी जाऊन भगवंताला जाणून बुजून चुका करणं, कळत न कळत झालेली चूक ह्याच्यामध्ये फरक आहे. जाणून बुजून चुका केल्या तर त्याला भोग भोगावंच लागेल. एखादी कळत न कळत झाली, तुम्हाला लक्षात नाही राहिलं की एखादा न कळत झालेली चूक ती वेगळी आहे आणि जाणून केलेली चूक ही वेगळी आहे. म्हणून आमच्या उमरेड परिसर आहे, आता चांगली संख्या आहे या ठिकाणी जे चर्चा बैठक आहे. आज एवढा पावसाळ्याचा दिवस आहे आणि या पावसाळ्याचा दिवस असताना सुद्धा या परिसरामध्ये आज 100-200 सेवक या ठिकाणी आपण बसलेला आहोत. आमचा उमरेड परिसर इतका मोठा आहे, तरी त्या ठिकाणी असा पाऊस वगैरे राहिला का नाही तर 5-50 लोक तुम्हाला दिसतील. इतका मोठा परिसर आहे, परंतु सेवक त्या ठिकाणी चर्चा बैठकीला येत नाही. आज सर्व सेवकांनी या मार्गामध्ये बाबांनी सांगितलेलं आहे की मेरे निवासस्थान में नहीं जाएगा तुम्ही चले का. पण भगवंताची जी चर्चा बैठक होत आहे, भगवंताचा जो कार्यक्रम होत आहे, त्या चर्चा बैठकीमध्ये उपस्थित राहायला पाहिजे, हे बाबाचे आदेश आहे. कारण की या ठिकाणी हे जे मार्गदर्शक मंडळीकडून मार्गदर्शन मिळतात हे खूप महत्वाचे असते. म्हणून बाबांनी सांगितलेलं आहे. आमच्या उमरेडमध्ये आम्ही पाहिलेलं आहे चित्र. आज सेवक प्रत्येक गावामध्ये ते सेवक चुका करतात. एखादा गणपती देवी असे जे कार्यक्रम येतात नवरात्राचे वगैरे, त्या ठिकाणी जे गणपती मांडण्यापासून त्यांच्या विसर्जन होतपर्यंत जे काही दिवस, ते 10-12 दिवस आहे, ते संपूर्ण तिथे पूजापाठ म्हणजे त्यांच्या त्या ठिकाणी पूर्ण साथ घेतात. त्या ठिकाणी विसर्जन होतपर्यंत मस्त नाश्ता सर्व करतात. या व्यक्तीला कधीच चर्चा बैठकीत जाण्यासाठी वेळ मिळत नाही, असे लोक त्या ठिकाणी आवर्जून दिसतात. म्हणजे त्यांना वेळ या ठिकाणी या भगवंताने, एक मी कविता लिहिली होती, अरे विसरू नको रे मानव या भगवंताला, ज्यांनी वाचवले तुमच्या जीवाला. पैसे खूप खर्च झाले आणि व्यसनामुळे सर्व बेहाल झाले. समाजामध्ये होती इज्जत आणि मान, आज त्याला देतात लोक फायद्याचे काम. समाजामध्ये कोणी विचारत नव्हतं. बेवडा असेल तर त्याला म्हणतो त्याला बेवडाची त्याची बेवड्याची बायको असेच म्हणत होते. परंतु आज तो बेवडा या मार्गामध्ये येऊन बाबाच्या कृपेने सुखी झाला. लोक त्याला नमस्कारजी साहेब बोलतात, त्याच्या मान सन्मान सर्व वाढलेली आहे. तर हे जे असे जे लोक आहेत ते इतर गोष्टींना जास्त महत्व देतात. ज्या भगवंतांनी तुमच्या जीवाला वाचवलेल्या, ज्या भगवंतांनी तुमची रक्षा केलेली आहे, त्या भगवंताकडे लक्ष कमी आहे, बाकी दुसऱ्या याच्यामध्ये लक्ष जास्ती आहे. बाबांचे हे वाक्य, बाबांनी त्यांचं मार्गदर्शन करताना त्यांनी ते वाक्य वापरलेलं आहे. जब तुम्हें भगवान बहुत सारे मिले, बाबांनी मार्गदर्शन करताना त्यांचे एक वाक्य आहे, जब तुम्हें भगवान बहुत सारे मिले तो इस मार्ग में क्यों आए. देख लेना था कोई भगवान हो, तब जो जो आए हैं उनके विचारों में शैतानी कृत्य था. बाबा ने देखा है जो भी आए हैं नर नारी, उनमें शैतानी कृत्य था और शैतानी वास करता था. हर आत्मा में शैतान वास करता था. जब बाबा ने दैवी शक्ति को प्राप्त किया, बाबा ने देखा कि भगवान को शुद्ध विचार चाहिए और जो भी आते हैं नर नारी उनके अशुद्ध विचार आहे. असे अशुद्ध विचार आपले आहेत. आपण समाजामध्ये या भगवंताने वाचवलं, आपण इतर
गोष्टीला जास्त महत्व देतो. मी म्हणत नाही का त्यांना वर्गणी देऊ नका, वर्गणी द्या, कामापुरतं त्यांना वर्गणी द्या, तो समाजात आपल्याला राहावं लागते. पण तुम्ही चर्चा बैठकीमध्ये कधी येत नाही, कोणत्या भगवंताच्या कार्यक्रमात कधी दिसत नाही आणि त्याचे 10-15 दिवस तुम्ही त्या ठिकाणी मोज मस्ती करता, एन्जॉयमेंट करता, नाच गाणं करण्याचे काम करता आणि भगवंताच्या कार्यक्रमात कधी दिसत नाही. हे योग्य गोष्ट नाही आहे. जे सेवक आहे, सेविका आहे, त्यांनी ह्या गोष्टी लक्षात ठेवा. म्हणून बाबाने जे वाक्य वापरले, जब तुम्हें भगवान ही बहुत सारे मिले तो इस मार्ग में क्यों आए, देख लेना था कोई भगवान हो, तो जो जो आए हैं उनके विचारों में शैतानी कृत्य था. बाबा ने देखा है जो भी आए हैं नर नारी, उनमें शैतानी कृत्य था और शैतानी वास करता था, और आत्मा में शैतान वास करता था. असे बाबांनी वाक्य वापरलेले आहे. म्हणून बाबाच्या आदेशाचं हे नेहमी पालन झालं पाहिजे. आणि आज आपण जो समाजामध्ये जो पैसा कमवतो, हा पैसा कोणत्या मार्गाने कमवतो? एखादा व्यक्ती जर कोणाकडे काम करत असेल, एखादा कार्पेंटर म्हणजे जो हा असेल, आपला घराच्या वगैरे फिटिंग करतो, मी एक एक्झाम्पल देतो, मी त्या व्यक्तीला म्हणत नाव. एखादा व्यक्ती जर कोणाकडे काम करत आहे किंवा कोणाला आता जसं हे घर बांधलं आहे, यांनी एखाद्या घरवाल्याला फिटिंगचं काम दिलं किंवा इलेक्ट्रिकचं फिटिंगचं काम दिलं, त्या व्यक्तीने ज्याचं 4 बटणं लागतील तो 6 लिहून देते, एकदम खराब निघले म्हणून एकदम जास्त लिहून देते. आणि सर्व काम झाल्यानंतर कोणी कोणी लक्ष देते, कोणी लक्ष देते, तो थैलीमध्ये भरून घेऊन येते. आपल्या कोणतं सामान आहे, दादला घ्यायची, दरवाजाची गड्या आहे, हे महाग वस्तू राहतात. बटणार आहे, आजकाल बटणं बी महाग मागली झाली. त्याला असं वाटतं की त्याला कोणतं काम पडेल, मी काम करतो तर मला कामात येऊन जाईल. म्हणून त्याने न सांगता तो व्यक्ती काय करते, त्या 2-4 बटणं उरल्या राहते किंवा जे काही उरलं राहते, वायर उरलं हे तो आपल्या घरी घेऊन येते. त्याला वाटते की मी याला काही कामात येणार नाही, माझ्या कामात येते, तो घेऊन जाते. हे एक प्रकारची चोरी आहे. आणि अशा पद्धतीने जर कोणी कृत्य करेल, तुमचा कोणताही धंदा असेल, कोणताही, नुसतं मी कारपेंटर म्हणजे यालाच म्हणत नाव, मी त्या इलेक्ट्रिक फिटिंग करण्यावर म्हणत नाव किंवा नळ फिटिंग करणाऱ्याला म्हणत नाव, कोणताही तुमचा बिझनेस असेल, कोणत्याही याच्यामध्ये जर तुम्ही अशा पद्धतीचे कृत्य करत असेल तर ते कृत्य करणं आजपासून बंद करा. आपल्या मार्गदर्शकाकडे जा आणि त्या झालेल्या चुकाची मार्गदर्शकाकडून सोडवणूक करून घ्या. ते सांगतील त्या पद्धतीने कार्य करा. आज अशा पद्धतीचे वाईट मार्गाने कमवून पैसा जर कोणी कमवत असेल, हरामाच्या मार्गाने जर कोणी पैसा कमवत असेल, तो तुमच्या कोणत्याही कामात येणार नाही. 1 रुपया जर तुम्ही हरामाच्या मार्गातून पैसा कमवण्याच्या कोशिश केली तर इकडं 50 रुपये कसे खर्च होतात हे आपल्याला माहित पडत नाही. मग दवाखान्यात लागते, मग सर्व गोष्टीत लागते, हे आपल्याला लक्षात येत नाही. मार्गातल्या लोकांनी ते आवर्जून लक्ष द्या त्या ठिकाणी की आपण कोणाचं मन दुखवून पैसा ये नमक की तरह होता है, जो जिंदगी में जरूरत है, पैसा ये नमक की तरह होता है जो जिंदगी में जरूरत है, अगर जरूरत से ज्यादा हो गया तो जिंदगी का स्वाद बदल देता है. या पद्धतीने हा पैसा आहे. म्हणजे या पद्धतीने भाजीमध्ये मीठ गरजेचं आहे, भाजीमध्ये मीठ गरजेचं आहे. आणि गरजेपेक्षा जर भाजीमध्ये मीठ जास्त झालं तर ते भाजी काही कामाची राहत नाही. त्या पद्धतीने जीवनामध्ये पैसा हरामाच्या मार्गाने कोणाचे मन दुखवून, कोणाचे घर लुटून, कोणाची जमीन मारून आणि कोणते नुकसान करून जर आपण पैसा कमवत असेल तर त्या व्यक्तीने सावध होऊन जावं. हे या मार्गामध्ये जमत नाही आणि या मार्गामध्ये तो पैसा तुमच्या कोणत्या कामात येईल, तो पैसा तुम्हाला दुःखामध्ये टाकेल. आज भले चांगले वाटते, आजच कमवला आजच दुःख नाही आलं तर कोणी समजू नका की मला दुःख आले नाही. तर हळूहळू काही दिवसानंतर दुःख येईल. आपल्याला लक्षात येईल आज नाही की मी ह्या व्यक्तीचं असं नुकसान केलं होतं की त्या व्यक्तीचे असे पैसे होते किंवा असं कोणते काही चोऱ्या केलं ते आपल्या लक्षात राहते. मग आपण भगवंताला म्हणतो की मी रोज सकाळी विनंती करतो, संध्याकाळी विनंती करतो, मी बैठकीत त्याचं सर्व करतो. मग ह्या ज्या गोष्टी ह्या बी आपल्याला लक्षात आणावं लागेल ना. ह्या गोष्टीच्या माध्यमातून जर कोणी हरामाच्या मार्गातून कमवत असेल तर त्यांनी त्या गोष्टीकडे लक्ष देऊन